नमस्कार, माझं नाव आहे प्रिया श्रवण म्हात्रे आणि मी डॉक्टर ए.पी.जे. कलाम या टीममधून आहे. मी आणि माझ्या टीमने मिळून आम्ही दोघांनी एक प्रोजेक्ट तयार केलेला आहे. ज्या प्रोजेक्टचं नाव आहे सौर ऊर्जेचा वापर करून पाण्याचं शुद्धीकरण करणे. तर आपण पाहतो की आपल्या जगातील सर्व उपकरणे ही विजेच्या मदतीने चालतात. पण ही वीज मर्यादित काळासाठी असून ती काही काळानंतर बंद पडणार आहे किंवा ती संपून जाणार आहे. पण आता याचा उपाय काय? तर आपण बघू शकतो, आपण सूर्यापासून सोलर एनर्जी मिळवू शकतो, जी की सोलर पॅनलमध्ये साठवून तिच्यापासून आपण इलेक्ट्रिक एनर्जी बनवू शकतो. ही इलेक्ट्रिसिटी आपण घराघरात पोहोचवून त्याचा वापर लोक करू शकतात. आणि आजकाल भारताची लोकसंख्या वाढलेली आहे, त्यामुळे विजेची मागणीसुद्धा वाढलेली आहे. ही मागणी पूर्णतः करणं खूप जास्त डिफिकल्ट होतं आणि म्हणून लाईटचे बिल्ससुद्धा खूप जास्त येतात. पण सोलर एनर्जी ही फ्री आहे आणि अनलिमिटेड आहे. ती खूप काही काळासाठी अशीच राहणार आहे आणि त्याचा वापर आपण चांगला करू शकतो. आणि त्याचंच एक उदाहरण म्हणून आम्ही सोलर एनर्जीचा वापर करून एक पाण्याचा पंप बनवलेला आहे. तर या पंपामध्ये एक सोलर पॅनल आहे, ज्याच्या मदतीने आपण सूर्याची एनर्जी ट्रॅप करू शकतो आणि ती एनर्जी ट्रॅप केलेली आपण इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्वर्ट करून ते आपण पंपाकडे पाठवू शकतो. पंपाने जो गढूळ पाणी असेल तो त्या एका टाकीमध्ये जातो. त्या टाकीमध्ये फिल्ट्रेशनची प्रोसेस झाल्यानंतर त्याच्यापासून पाणी हा फिल्टर येऊन एकदम शुद्ध पाणी हा दुसऱ्या घरात किंवा वॉटर कूलरच्या मदतीने दुसऱ्यापर्यंत पोहोचू शकतो. आता आपण बघतो की आज सर्व शाळा ह्या डिजिटल स्कूल होत आहेत. डिजिटल स्कूलमध्ये वीज ही खूपच महत्त्वाची गोष्ट आहे आणि आत्ता ही वीज ही मर्यादित आहे आणि वीज गेल्यामुळे मुलांना शिकवणे हे अडचणीचं काम होऊन जातं. पण ही सोलर एनर्जी अनलिमिटेड आहे, जसं की आपल्याला माहितीच आहे. तिला आपण कन्वर्ट करून इलेक्ट्रिक एनर्जी बनवू शकतो आणि ही एनर्जी आपण विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी वापरू शकतो, ज्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अडचणसुद्धा येणार नाही. तसेच त्यांना ज्या वॉटर कूलरने पाण्याचं शुद्धीकरण करायचं असतं तो वॉटर कूलरसुद्धा आपण सोलर एनर्जीवर चालवू शकतो व त्याच्या मदतीने विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळेल. आणि त्याचंच उदाहरण म्हणून आम्ही हे प्रोजेक्ट बनवलं आहे. तर आपण बघतो की कार्यालयात सुद्धा सर्व कामे ही विजेच्या उपकरणाने चालतात. आता वीज ही अनलिमिटेड नाही आहे, ती लिमिटेड आहे आणि सोलर एनर्जीचा वापर करून आपण कार्यालयातली खोळंबलेली कामं कंटिन्यू करू शकतो आणि अशा मदतीने कार्यालयाला सुद्धा मदत होईल. आता गावांमध्ये खूप चोऱ्या होतात, जंगली प्राणी गावात येतात. मग अशा वेळी स्ट्रीट लाईट्सचा वापर केला जातो. पण स्ट्रीट लाईट्स रात्रभर चालू असतात आणि त्या चालू असल्यामुळे विजेचं बिल खूप जास्त येतं. पण त्याचा एक छोटासा उपाय म्हणजे आपण त्याला सोलर पॅनल लावायचे. हे सोलर पॅनल दिवसभर चार्ज करून त्यांच्यापासून आपण रात्री विजेचे दिवस रोज ठेवू शकतो. अशाने गावात होणाऱ्या चोऱ्या व जंगली प्राणी घेणे हे सुद्धा बंद होईल. अशी इतकी युजफुल ही सोलर एनर्जी आहे, जी आपल्या भारताच्या विकासासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण इलेक्ट्रिसिटी काही काळानंतर संपणारच आहे. ती संपल्यानंतर किंवा ती संपण्याच्या आधीच आपण सोलर एनर्जीचा वापर केला पाहिजे. सोलर एनर्जी फ्री आहे आणि आता सरकारच्या सबसिडीमधून सर्व घरांना एका प्रोसेसच्या नुसार एक सोलर पॅनल मिळतो आहे. त्याच्या मदतीने आपण घराघरात सोलर पॅनल्स असतील आणि घरात ऊर्जा निर्माण होईल सूर्याच्या मदतीने आणि इलेक्ट्रिसिटीचे जे बिल्स आहेत ते कमी येतील आणि लोकांना आर्थिक नुकसानसुद्धा जास्त होणार नाही. तसेच ज्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी पाणी गढूळ येत असेल किंवा आपण बघतो की लोकसंख्या वाढल्यामुळे चाळींमध्ये सुद्धा राहण्याची लोकांची संख्या वाढलेली आहे, तिथे अशुद्ध पाणी खूप जास्त येतं आणि मग त्यासाठी एक अफोर्डेबल प्रोजेक्ट म्हणून आपण हा प्रोजेक्ट यूज करू शकतो, ज्याच्यामध्ये सोलर एनर्जीला ट्रॅप करून हे पाणी प्युरिफाय केलं जातं, जे सर्वांच्या वापरासाठी खूप महत्त्वाचं आहे. हा सायन्सचा एक एक्झिबिशन छोटासा आहे, पण याचं आपल्या भारतामध्ये खूप महत्त्व आहे. हा प्रोजेक्ट बनवताना आम्हाला खूप प्रोसेस कराव्या लागल्या, जसं की पंप जोडणे, त्याला सोलर एनर्जीमधून ती सोलर एनर्जी ट्रॅप करणे, त्याला पॅनलमध्ये कन्वर्ट करून ती इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट करायची आणि मग या सगळ्या प्रोसेसमधून तो पाणी फिल्टर होतो. फिल्टर होण्याच्या प्रोसेसमध्ये कापूस, कोळसा, बारीक वाळू, जाड वाळू, खडे असे वेगवेगळे पदार्थ ॲड केलेले असतात, ज्यामुळे वरून जरी गढूळ पाणी टाकलं ते त्याच्या नळातून शुद्ध पाणी हे येत असतं आणि त्याने पाणी प्युरिफाय इझिली होत असतं आणि खर्च तर अजिबात येत नाही. खर्च येतो तो फक्त सोलर पॅनलचा, कारण आपल्याला जी एनर्जी मिळते ती एनर्जी फ्री आहे आणि अनलिमिटेड आहे, जी की सूर्यापासून आहे. धन्यवाद.